सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे, या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे, जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे, मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे, घेऊ हे ब्रीद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे. घोषणा त्यांनी दिली. Born on 23/1856, he was a brave, fearless leader. Swaraj is my birthright and I shall have it. Tilak died on August 1st, 1920. Thank you. याप्रमाणे शीतल छाया देणारी परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. देशभक्त, शिक्षक, संपादक व लेखक होते. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई होते. आणि केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. इंग्रजांविरुद्ध आवाज उठविल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक कुठले तर आपल्याच महाराष्ट्रातलं रत्नागिरी जिल्हा आणि त्या जिल्ह्यातलं चिखली हे गाव हे त्यांचं जन्मस्थान आहे. त्यांचा जन्म झाला 23 जुलै 1856 ला. त्यांचं गणित आणि संस्कृत हे विषय खूप आवडीचे होते. झालात तुम्ही भूत भविष्य न वर्तमानी, लोकमान्य झालात तुम्ही भूत भविष्य न वर्तमानी. तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाचे पानोपानी. तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाचे पानोपानी.